जिथे घटस्थापना करायची आहे ती जागा गंगाजळ आणि पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिकडे चौरंग ठेवायचा। चौरंगावरती लाल, पिवळं, सफेद कोणतंही वस्त्र अंथरू शकता। त्यानंतर हळद आणि कुंकू मिक्स केलेले जे तांदूळ आहेत त्याने आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे। हळद कुंकू वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। अखंड दिवा या दिवशी तुम्हाला लावायचा आहे आणि तो 9 दिवस तेवत ठेवायचा आहे। अखंड दिव्याचाही व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन। एक ताम्हण घ्यायचं, त्याच्यावरती अशा पद्धतीचं एक टोपलं ठेवायचं। रानातून माती आणायची आणि ती माती अशा पद्धतीने ह्या टोपल्यामध्ये पेरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने मिक्स धान्य मी इकडे घेतलेले आहे। तुमच्याकडे जेही धान्य ह्याच्यामध्ये पेरलं जातं ते पेरून घ्यायचं। त्याच्यावरती पुन्हा थोडीशी माती टाकायची। त्यानंतर घटस्थापना करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा मातीचा एक घट लागतो। त्या घटात 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळद, कुंकू, अक्षता, फूल टाकायचं। त्यासोबतच लाल रंगाचा हा रक्षासूत्र आहे ते बांधून घ्यायचं। हळदी कुंकवाने 5 बोटं उठवून घ्यायची किंवा तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता आणि वरतीसुद्धा हळदी कुंकवाने अशा पद्धतीने बोटं उठवायची आहेत। आता ह्याच्यावरती आपल्याला जी खाऊची पानं ठेवायची आहेत त्याच्यावरतीसुद्धा हळदी कुंकवाने अशी बोटं लावून ही जी पानं आहेत ती या घटामध्ये ठेवायची आहेत। एक नारळ घेऊन त्याला मळवट भरून हळद आणि कुंकू लावायचं आहे। कोणत्याही पूजेसाठी नारळ हा बिन सोललेला वापरावा। मला मिळाला नाही त्यामुळे मी अशा पद्धतीचा नारळ घेतला आहे। हळद आणि कुंकू लावते आहे आणि आता हा जो घट आहे तो आपल्याला या टोपल्यामध्ये मातीत ठेवून द्यायचा आहे। त्याच्यानंतर नारळ ठेवायचा त्याच्यावरती आणि पाणी ओतून घ्यायचं आहे। त्यासोबतच तुम्ही ह्याच्यावरती चुनरी लावू शकता, जे मुखवटे मिळतात ते लावू शकता। फूल वाहिलेलं आहे, तर मातीला हळद कुंकू वाहिलं, ओटी भरायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे साखरेचा किंवा इतरही गोड पदार्थाचा। काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक द्या, सबस्क्राईब आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका।